आणि त्या समध्यासनी म्हणावा आपापल्या मेंढ्या घेऊन वरच्या अंगाला या. बाळप्पा येतो हाय, तो आला का आम्ही निघतो बिगी बिगी. काय हा वय. टीम टीम टोम टोम. टीम टीम टोम टोम विच विच. ऐ मधु कुठं चालला? तू आलाच का मांजरीवाणी आडवा? ए असं कसं पाय बोलतो रे? आणि मग एवढं दिसत नाही वय. अरे मेंढर चाराया निघालो हाय म्हण कुठं चालला? ए मधु मी बी येत होतो असं. हा नग नग नग, तू आपला पंचा संघच बरा आहे. अरे काय उपयोग आहे त्या पंचाचा? अरे एवढे दिवस राबलो मी त्याच्या संग, एवढे कष्ट केले त्याच्या संग. एक पैका तरी दिला त्याने. मग आमच्या संघ आलो काय तुला पैका मिळणार आहे तोय? अरे पर खायला भाकर तरी देताल ना. भाकरीला कवा नाही म्हणलं आहे. मग पण मला सांग, तू येऊन करणार काय? तुझं काय काम आहे? अरे बाबा म्या बी ठरलं आता. बाळू कसा कामासाठी चालला तुमच्या संग, तसा म्या बी येईन, काम करीन. ए माधू, ही बॅग नाही का आपल्या संघ? ए सध्या तू एकट्याची मेंढर आहे काय सांग? अरे माधूची बी मेंढर आहे, समजा बाकीच्यांची बी मेंढर आहे. हा आणि माधू मा जोडीदार आहे नाही का रे माधू? बर चल संग. पण ये बघ, आमच्या डोसक्याला तारास करू नग. नाही नाही बर. बाळू कुठे दिसत नाही. तो बी येतोय ना? तुला एक विचारू का तात्या? हा विचार ना. तुला पंचानं तर धाडलं नाही ना? नाव घेऊ नको त्या पंचाचं. चोर माणूस होतो चोर. तुझ्यावर काय भरोसा नाही बघ. बर चल संग. मग माधू येतो हाय. हा येऊ दे येऊ. त्या बैरीने दिलेला मंत्र लय भारी. टीम टीम टूम टूम बेचे बेचे. टीम टीम टूम टूम बेचे बेचे. तात्या अरे काय बडबडतो आहे? टुम 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 काय चाललंय? काही नाही काही नाही काहीच नाही. तू काय बी गोळ करू नका बर का? नाही नाही बाळवाला बाळवाला. बाळप्पा हे ध्यान इथं काय करतोय? अरे आज काय करतो बाळू? मी बी येणार आहे तुझ्या संग. तात्या आम्ही काम करायला निघालो हाय, जत्रेला नाही चाललो. मी आधी त्याला तेच सांगत होतो, पण तात्या म्हणतात त्याला ऐकल तवा ना. अरे मेंढ्या राखायची म्हणजे उन्हात तानात हिंडायला लागतंय, काट्या कुट्यातनं चालायला लागतंय. एवढं सोपं वाटलं रे तुला? अरे बाळू मी बी ठरवलं आहे आता, कष्ट करायचं, घाम गाळायचा. हा पण तो पंच संघ नसल्यावर करमल का तुला? अरे त्या पंचाच्या वाड्यात पाय ठेवणार नाही मी आता. बर आज आमचा पहिला दिवस आहे, तू न ग येऊ. आज कसं पाहिजे ग? पहिल्याच दिवशी आपशकून न ग. काही म्हणतो बाळू. बाबा तुम्ही किती बी काय बी बोलला तरी माझ्या भाऊने लगीन बी केलं आणि कामाला बी लागला. आता त्याला नाव ठेवायला जागा नाही बघा. जीव किती खाल्ला तुझ्या लेखानं ते सांगायला हो का? समजून सांगायला लागतंय, ऐकतोय ना व. मग त्याला सांगा
का असंच काम करत राहा आणि मोकळं कर मला. या पैसा नाही काम मला. बा मला तुझी शेती करायला नाही जमायची बघ. मी माझी कापड शिवीन इकीन आणि पैक कमी. तुझी काळजी नाही बघ मला. बाळाचीच काळजी आहे. आज पहिला दिवस आहे कामाचा. दिस मावळ सर धड पार पडलं म्हणजे झालं. आज्जे राग येऊ देऊ नकस. असं का म्हणते सत्ते? जेव्हा समजा नीट होईल मार्गी लागल तेव्हाच मी भरोसा ठेवल त्यांच्यावर. त्यावर काय खरं नाही बघ. बरं झालं तूच बोललीस सत्य. या बोललो असतं तर आवडलं नसतं. भर दिसा सपान पडायला लागलं हिला. मी हा देवासमोर गुळ खोबरे ठेवून मागणं मागितलं आहे का समजा नीट पार पडू दे म्हणून. आणि माझी एक इच्छा बी आहे. यांचा संसार मार्गी लागला का पंढरपूरला जायचं आहे मला. आणि समद्या गावासाठी मावदबी करायचं आहे. सत्य गपगप आहेस. काय झालं? कसला विचार करते आहेस? काय नाही. अगं तू सांगितलंच नाहीस तर समजणार कसं? सासूरवासीनं जिथं जागा मिळत तिथं बोलायला पाहिजे. घरला बी मेंढर आहेत. त्यांचं कोण बघत असेल? आया येतली काय काय करणार याचाच विचार करत होते. एकदा इथलं समजा मार्गी लागू दे म्हणजे बघता येईल काय करायचं. आणि भैरू गेला आहे ना भेटाया. कळेल की ती कशी आहे ते. हा यांनी बाला वचन दिलं होतं ना व की मी समद्यांचा सांभाळ करीन. मग त्याचं काय झालं? काय करायला पाहिजे आता बाळून? अगं आधी तुमच्यात तर सूत जुळू दे मग बघता येईल गंगेकडे. मी काय दिस तिच्याकडे जाऊन राहू का? अगं अजून अंगाची हळद गेली नाही तुझ्या आणि तू मेंढर राखायला जाणार वय. जरा धीरानं घ्यायचं असतंय सत्य. बाळू आता नीट वागतो आहे ना व. आता तुला काय झालं आहे?